Investments in the securities market are subject to market and financial risk. Read all the related documents carefully before investing. सो हाय अँड वेलकम बॅक. मागच्या चॅप्टरमध्ये आपण बघितलेलं कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आणि कॅन्डलस्टिकची सायकोलॉजी, की कॅन्डल सांगत असते आपल्याला की मार्केट कुठे जाणार आहे, मार्केटचं मोमेंटम काय आहे आणि प्राईसचं ॲक्शन काय होतं. आता ह्या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत सपोर्ट अँड रेजिस्टन्स. सो आता बघा, एक कॅन्डल्स सपोर्ट अँड रेजिस्टन्स स्टार्ट करण्याच्या अगोदर आपण एक गोष्ट डिस्कस करू. कॅन्डल आहे ना, प्रत्येक मिनिटावर कॅन्डल बनते, प्रत्येक सेकंदाला कॅन्डल बनते, प्रत्येक 5 मिनिटावर कॅन्डल बनते. मग प्रत्येक कॅन्डलवर एंट्री घ्यायची का? मग प्रत्येक कॅन्डलवर आपण एंटर करायचं का? तर नाही. मग एंट्री करणार कुठे? त्यासाठी असतं हे आपलं सपोर्ट अँड रेजिस्टन्स. म्हणजे बाय कुठे करायचं आणि सेल कुठे करायचं, हे आपण कुठल्या कुठल्या लेवलला एंटर करू शकतो किंवा कुठल्या लेवलला सेल करू शकतो. ही गोष्ट आपल्याला कुठे समजणार आहे, तर ती समजणार आहे आपल्या सपोर्ट आणि रेजिस्टन्समुळे. सो आज आपण तेच बघणार आहोत का कुठे बाय करायचं आणि कुठे सेल करायचं. चला स्टार्ट करूया आपलं सपोर्ट अँड रेजिस्टन्स. सो सपोर्ट म्हणजे काय? आता बघा, इथे मी डेफिनेशन लिहिली आहे की सपोर्ट वेअर द स्टॉक बाउन्सेस. म्हणजे स्टॉक काय करते? होल्ड करते. त्या प्राइसला काय करते? खालती जाऊन नाही देत. त्या लेवलला काय असतं? तर डिमांड असते, बाईंग प्रेशर असतो. सो सगळ्यात बेसिकली सपोर्ट म्हणजे काय, एक गोष्ट आपण एकदम नॉर्मल गोष्टीमध्ये समजून घेऊ. आता ही काय? ही माझी बुक आहे, राईट आहे. आता एक अशी जागा जिथे प्राइस येऊन, हे बघा, हा समजा आपला एक सपोर्ट आहे, एक प्राइस आहे जी प्रिव्हियस लेवलला एखाद्या स्टॉकनी बनवली होती. आता ज्या वेळा स्टॉक वरना खालती पडतो, तर तुम्ही सांगा मला, हा हा समजा एखादी प्राइस आहे, ही प्राइस ह्या लेवलला परत आली, ही ह्याच्या खालती जातीये का? नाही जाते. का? कारण का हिला काय आहे? सपोर्ट आहे. त्याच्या नावातच त्याचा अर्थ लपलाय. जास्त कॉम्प्लिकेटेड बनवायला जाऊ नका. सपोर्ट म्हणजे एक अशी जागा जिथे प्राइस होल्ड करते, जिथे प्राइस ब्रेक करायला जरासा टाइम घेते. का? कारण का तिथे ऑलरेडी एकदा अगोदर बाईंग प्रेशर आला होता. फॉर एक्झाम्पल तुम्ही इथेही बघू शकता, की आता बघा, हे सगळं जाऊ द्या. अगोदर ह्या वेळेस, आता इथे ज्या वेळेस स्टॉकची ही प्राइस, स्टॉक एखाद्या वेळेस ह्या लेवलला आला होता. आता जेव्हा कधीही मार्केट त्या लेवलला परत येईल, सपोर्ट घेतलं, परत इथे सपोर्ट घेतलं. बघा, आता सपोर्ट घेताना करेक्ट त्या लाईनीवरच घेईल असं नाही. प्रिव्हियसली घेतलंय तर मग परत परत त्याच लेवलला घेईल असं नाही. कारण का तिथे तो जो सपोर्ट असतो तो काय झालेला असतो? वीक झालेला असतो. म्हणून मग तिथे तेवढा प्रेशर येत नाही, बाईंगचा प्रेशर. सो हीच गोष्ट आहे का सपोर्ट एक अशी जागा आहे जिथे मार्केट वेट करतं, जिथे मार्केट थांबतं की इथनं प्राइसला एक परत बाउन्स बॅक येईल किंवा एक बायर्स परत ट्राय करतात का तिथनं प्राइस एकदा परत वर जाईल. त्यालाच आपण काय बोलतो? सपोर्ट बोलतो. आणि मग रेजिस्टन्स म्हणजे काय? तर रेजिस्टन्स म्हणजे एक अशी जागा जिथनं एक सेलिंग प्रेशर येतो. आता हे बघा, सेलिंगची जागा, पॉइंट वेअर द स्टॉक फॉल बॅक. म्हणजे एक अशी जागा जिथनं ना परत सेलिंग येते. म्हणजे एक अशी लेवल ज्या लेवलवरनं परत सेलिंग येते. म्हणजेच काय? तर एक लेवल ऑफ सप्लाय, अ लेवल ऑफ प्रेशर ऑफ सेलर्स, जिथे सेलर्स काय करतात? सेलर्स ऍक्टिव्ह होतात की हा परत एकदा ट्राय करूयात. हे बघा, एकदा मार्केटनी इथे प्राइस आलेली, परत त्या लेवलला परत आली का परत एक ट्राय करते का परत एक पाठीमागे पाठवावे, परत एकदा फॉल आणावा. सो त्यासाठी ती लेवल इम्पॉर्टंट असते. जिथे रेजिस्टन्स असतो तिथे म्हणून लोक डायरेक्ट लगेच बाय करायला जातात. तिथे त्या लेवलला प्राइसचं ऍक्शन चेक करतात. म्हणजे प्राइस काय मूव्ह करते, डाऊन साईडला जातीये का होल्ड केलंय. जास्त होल्ड केलं असेल तर मग जास्त चान्सेस असतात की प्राइस वरच्या साईडला पण लगेच फुटेल, ती परत खालती नाही येणार. सो ह्याच गोष्टी आहेत जे आपल्याला सपोर्ट अँड रेजिस्टन्समुळे समजतात.
म्हणजे सपोर्ट म्हणजे त्याच्या नावातच, दोन्ही गोष्टींच्या नावातच त्याचा अर्थ लपलेला आहे. सपोर्ट म्हणजे नॉर्मल आपण एखादी जागा जिथे प्राइस होल्ड करते, जिथनं एक चान्सेस असतात बाउन्स बॅक करण्याच्या त्या प्राइसचे, त्यालाच आपण सपोर्ट बोलतो. रेझिस्टन्स म्हणजे तुम्ही जर फिजिक्समध्ये असाल, तर मग अशी जागा जिथनं एखादी गोष्ट पास ऑन होण्यासाठी थोडासा अ, वेळ घेते किंवा मग थोडा जेवढा सोर्स फास्टली होतो, तेवढा सोर्स कमी जातो. आता फिजिक्समध्ये तुम्ही बघितलं असाल, की लाईटसाठी रेझिस्टन्स लावले जातात. कारण का जर जास्त सप्लाय होत असेल, तर आपल्या ज्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी आहेत त्या जळू शकतात किंवा काय होऊ शकतं. सो त्याच्यासाठी फिजिक्समध्ये जो रेझिस्टन्स यूज केलाय तोच इथेही त्याच नावाचा अर्थ तेच आहे रेझिस्टन्स. म्हणजे एक अशी लेव्हल जिथनं प्राइस काय करते, थोडंसं ट्राय करते बट वेळ लागतो. का वेळ लागतो? कारण का अगोदरच तिथे सेलिंग प्रेशर आला होता. जसं मी सांगितलं सपोर्ट इथनं खालती पडल्यावर तुटतोय, नाही पडत आहे. पण त्याच वेळेस जर हा जो थिंग आहे, तो परत जर ह्यात गेला, तर ह्याच्या वर जातोय का? नाही जाते. का? कारण का आता हा सपोर्टच तो काय झालेला असतो? रेझिस्टन्स झालेला असतो. मग ज्यावेळेस स्टॉक पण ज्यावेळेस जर रेझिस्टन्स सोडून आता बघा, स्टॉक ज्यावेळेस आता बघा, हा समजा एखादा स्टॉक आहे. ज्यावेळेस हा स्टॉक हा तोडून वर जाईल ना, वर जाईल. आता हा समजा ही लेवल तोडली, इथनं वर आली, ही एक कॅन्डल बनवली. मग ह्या कॅन्डल नंतर परत जर स्टॉक इथे आला, वर जाऊन परत खालती आला, तर मग हा काय होणार आपला? हा होणार आपला सपोर्ट. समजलं? हा काय होणार? सपोर्ट. सेम आता इथे जसं का दाखवलं, आता हा काय झालेला, हा ब्रेक करतोय. कुठे ब्रेक करतोय? खालच्या साईडला. म्हणजे आपला हा जो सपोर्ट होता, तो ब्रेक केला आणि ब्रेक करून परत जर मार्केट इथे आलं आणि जर परत एकदा इथे ट्राय करतोय, तर ह्याला आपण सपोर्ट नाही बोलणार. त्यावेळेस हा वरनं येतोय, तर मग त्याला काय बोलणार आपण? रेझिस्टन्स. समजलं? सपोर्ट अँड रेझिस्टन्स जास्त हार्ड नाहीये, कॉम्प्लेक्स बनवू नका. त्याच्यावर मार्केट आहे. बाय करण्यासाठी आपल्याला बायिंगचा प्रेशर, सेलिंगचा प्रेशर, कुठनं मूव्हमेंट येऊ शकते, कुठनं बायर्स ॲक्टिव्ह होऊ शकतात, कुठनं परत बायिंग करायला पाहिजे, ह्या गोष्टी आपल्याला कोण सांगतं? तर सपोर्ट सांगतं आणि रेझिस्टन्स म्हणजेच त्याचंच उलटं. सो धिस इज फॉर टुडे. हेच होतं आपलं सपोर्ट अँड रेझिस्टन्स. सपोर्ट अँड रेझिस्टन्समध्ये अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे सपोर्ट फक्त ना आता जसं की इथनं बघा, इथनं खालनं पण सपोर्ट घेतला. म्हणून कधी-कधी आहे ना सपोर्ट कधी-कधी एक वाईड ह्यानी पण आखला जातो. इथनं पण. आता ही लेव्हल होती. हा भले रेझिस्टन्स होता. पण आता इथनं ते इथपर्यंत आपला रेझिस्टन्स आला. मग त्यावेळेस हा पूर्ण जेव्हा रेझिस्टन्स आखणार तेव्हा तुम्ही इथे ट्रॅप होण्याचे चान्सेस कमी आहेत. ट्रॅप होण्याचे चान्सेस कमी आहेत. गॉट इट? सो हेच आहे आपलं सपोर्ट अँड रेझिस्टन्स. सपोर्ट रेझिस्टन्स तर आता आपण समजूनच घेतलं. बट एक गोष्ट माझ्याकडनं राहिली ती म्हणजे आहे, की अ, आपण एकदा ना चार्ट्सवर पण बघून घेऊया. राइट? कारण का आपण काय करतो, की नॉर्मली सगळ्या गोष्टी अशा बघतो, बट आपण ना चार्टवर नाही बघत. ती प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे आणि मी तुम्हाला प्रॅक्टिसलाही काही गोष्टी देईल. त्या तुम्ही घरी जाऊन किंवा तुम्ही सारखं-सारखं त्याची प्रॅक्टिस करा. कारण का ते युजफुल आहे. कारण का त्यानेच तुम्हाला आयडिया येईल, की सपोर्ट्स काय असतात, रेझिस्टन्स काय असतात. आता बघा, मी ते एवढं तुम्हाला वाटेल, "अरे यार, ह्याने किती लाईन्स मारल्यात." आता किती लाईन्स नाही आहेत, त्या वन डेच्या लेव्हल्सवर मी एंटर नाही करत. मी 1 आवरच्या लेव्हलला एंटर करतो. तर त्यासाठी माझ्या त्या लेव्हल्स आहेत. तर तुम्ही बघा, आता हे बघा, प्राईस सारखी त्याच लेव्हलवरनं रिजेक्शन घेते. म्हणजे हा काय झाला आपला सपोर्ट झाला. मग आता बघा, ही मी एक लाईन मारली, तर एक लाईनमध्ये होतायत का माझा सपोर्ट? नाही होत आहे. का नाही होत आहे? कारण का ह्याची सपोर्टची जी हे आहे, ती जास्त झालेली आहे. आता ब्रॉड झालेली आहे. मग त्यावेळेस काय करायचं? रेक्टेंगल घ्यायचा आणि रेक्टेंगलनी ॲक्ट करायचं. सो त्यावेळेस जेव्हा नेक्स्ट टाईम कधी या इथे स्टॉक केला. तर बघा इथे माझा सपोर्ट घेतला, ट्रॅप केलं होतं. बट परत इथनं येऊन बघा, हा लेव्हलच्या आतनच त्यांनी परत बाउन्स बॅक घेतला. सो ह्या गोष्टी होतात मार्केटमध्ये. म्हणून मग तुम्हाला त्या अरेंजमेंट, मॅनेजमेंट करावं लागतं. मार्केटमध्ये सगळं जे शिकवलं जाईल तसंच्या तसं डिट्टो नसतं. त्यातनं तुम्हाला आता बघा इथे भरपूर लोकं ट्रॅप झाली असती. ट्रॅप कशी झाली असती? कारण का बघा सपोर्ट पण तोडला होता. काही-काही जणांनी डायरेक्ट सेलिंगला गेले असते. बट जो एक्सपिरियन्सवाला आहे तो सेलिंगला नसता गेला. का नसता गेला? कारण का त्याला माहिती आहे मार्केटचं मोमेंटम अपचं चालू आहे. स्टॉक कुठे चाललेला बघा.
ते ट्रेंडमध्ये वगैरे तुम्हाला गोष्टी समजून येतील. ह्यात समजून नाही येणार, तर त्या ट्रेंडमध्ये मी गोष्टी समजवेल का ट्रेंडमध्ये असलं तरच त्या ट्रेंडमध्ये कसं बसायचं, त्या ट्रेंडमध्येच कशी एंटर करायचं आणि ट्रेंड ज्या साईडला असेल त्या साईडलाच एंटर करायचं. दुसऱ्या साईडला आपण एंटर केलं तर आपलं एस-एल जाऊ शकतो. सो हेच आहे आणि हा आहे आपला सपोर्ट. आता बघा रेझिस्टन्स कसं आहे, आता मी ह्या लाईन्स का मारलेल्या माहिती आहे? प्रिव्हियसला इथे बघा मार्केट काय झालंय रिजेक्शन आलंय. इथनं मार्केटने रिजेक्शन घेतलंय प्रिव्हियसली भरपूर वेळा. सो ज्यावेळेस मार्केट कधी आता हे इथे बघा किती दिवस झालेत, 15-20 दिवस झालेत. नाही महिना होऊन गेलाय बहुतेक तर. महिना होऊन गेलाय, तरी त्या लेव्हलला मार्केट परत फिरलं. का फिरलं? कारण का तिथे एक रेझिस्टन्स होता. ऑलरेडी मार्केट तिथे गेल्यानंतर एकदा पडलं होतं. तर ज्यावेळेस कधीही मार्केट त्यावेळेस परत तिथे जातं, त्यावेळेस चान्सेस असतात की परत एकदा फॉल येऊ शकतो. म्हणून कधी-कधी लोकं रेझिस्टन्सलाही एंट्री करतात सेल साइडची. आपण बाय साइडची पण एंट्री करतो आणि सेल साइडची पण एंट्री करतो. सो लोकं त्यावेळेस सेल साइडची पण एंट्री करतात एक रेझिस्टन्सला एक एंट्री समजून आणि त्याच्यावरतीचा एस-एल असतो. सो दरवेळेस तसंच होतं असं नाही. कारण का बघा कधी-कधी ना बायिंग प्रेशर जास्त असतो. मार्केटमध्ये न्यूज असतात. तर मग न्यूज ज्यावेळेस असतील त्यावेळेस मग ते रेझिस्टन्स पण नाही बघत. ते मार्केट प्राईस शूट अप करून जाते. तुम्हाला त्या रेझिस्टन्सला थांबणार पण नाही. सो इट्स ऑल डिपेंड ऑन डिमांड अँड सप्लाय. डिमांड अँड सप्लायवर सगळ्या गोष्टी आहेत. जर तुम्ही डिमांडच्या साईडला बसलात, तर तुमचं रेझिस्टन्सही नाही थांबणार. म्हणजे रेझिस्टन्स ट्राय करेल थांबवायचं, बट नाही थांबणार. कारण का डिमांडच तेवढी असेल, तर रेझिस्टन्सही काय नाही करू शकत. सेलरही त्यात एंटर नाही करत. मग त्यावेळेस ज्या लेव्हलला आपण जातो, सगळं बाय अँड सेलवर डिपेंड आहे. बायर्स आणि सेलर्सवर, डिमांड अँड सप्लायवर. सो त्याच गोष्टी आहेत. सो तुम्ही अजून प्रॅक्टिससाठी भरपूर तुम्हाला जे तुम्ही आता समजा काही कॉलेज केलं असेल, जी फील्ड असेल ना, त्या फील्डचं स्टॉक्स घ्या. म्हणजे तुम्हाला त्यातली अगोदरच त्या कंपनींची आयडियाज असतील. तर त्या कंपनींचे स्टॉक्सचे सपोर्ट रेझिस्टन्स मारत दररोज मार्केट ओपन व्हायच्या अगोदर ते सपोर्ट रेझिस्टन्स मारून ठेवायचे किंवा मार्केट टाईममध्ये तुम्ही मार्केटमध्ये बसत असाल, तर सपोर्ट रेझिस्टन्स मारून घ्या. आणि त्यांनी तुम्हाला आयडिया येईल का माझा सपोर्ट वर्क होतोय का? माझा रेझिस्टन्स वर्क होतोय का? आणि त्याच्यानंतर आपण हळू-हळू ज्या गोष्टी शिकणार आहोत, त्या गोष्टी ॲड ऑन करून त्यात मग आपण एंट्री करू शकतो. सो ह्याच आहेत गोष्टी. हेच आहेत आपले छोटे-छोटे बॉडी पार्ट्स आणि ते जोडून आपण ट्रेड बनवतो. सो बघू आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये ट्रेंड. सो ह्याच्यासाठी आजच्या दिवसासाठी एवढं. थँक